श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये मिळणाऱ्या संधी तुमचे भविष्य बदलतील का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का काही तणाव जाणवणार? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा महिना नेमका कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल घडताना दिसतील. काही दिवस भावनिक चढउतार जाणवतील तर काही प्रसंगी नशिबाची अनपेक्षित साथ मिळेल. गेल्या काही महिन्यांपासून मनात चाललेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल आणि नवीन आशा निर्माण होतील. काही लोकांना करिअरमध्ये नवी दिशा मिळेल तर काहींना नातेसंबंधांमध्ये स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर विशेष पडणार आहे. त्यामुळे योग्य शब्दांचा वापर केल्यास अडलेली कामेही मार्गी लागू शकतात. घरातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण होईल, पण तुमचा शांत स्वभाव परिस्थिती नियंत्रणात ठेवेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक असली तरी महिन्याच्या उत्तरार्धात काही चांगल्या संधी मिळू शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना मिश्र परिणाम देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल. वरिष्ठांकडून अचानक नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटल्या तरी पुढे त्यातूनच तुमची ओळख निर्माण होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे, पण काही सहकारी मत्सरही करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणे टाळा. जे लोक व्यवसाय करतात त्यांना नवीन व्यवहार किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना जुने थकलेले पैसे परत मिळू शकतात. महिन्याच्या मध्यात व्यवसायात थोडा मंदपणा जाणवेल, पण शेवटच्या आठवड्यात परिस्थिती सुधारेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. ऑनलाईन काम, मार्केटिंग किंवा सोशल मीडियाशी संबंधित क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत मे महिना सावधगिरीचा संकेत देतो. उत्पन्न चांगले राहील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरातील गरजा, वाहन दुरुस्ती, आरोग्य किंवा कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमावर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. महिन्याच्या सुरुवातीला पैशांची थोडी चणचण जाणवेल, पण नंतर परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. मित्रांच्या सांगण्यावरून पैसे गुंतवणे टाळा. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. जमीन, घर किंवा वाहन खरेदी विक्रीसाठी हा महिना काही प्रमाणात अनुकूल ठरू शकतो, पण सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक अनुभव देणारा ठरेल. जोडीदारासोबत काही छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वभावातील हट्टीपणा नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुने प्रेम पुन्हा आयुष्यात येऊ शकते. काही लोकांना प्रेम व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. वैवाहिक जीवनात महिन्याच्या उत्तरार्धात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराकडून भावनिक साथ मिळेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. घरात एखादी शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण राहू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. मात्र शांतपणे परिस्थिती हाताळल्यास मोठे वाद टाळता येतील. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नातेवाईकांशी जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. महिन्याच्या शेवटी घरात धार्मिक किंवा शुभ कार्य होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. थकवा, डोकेदुखी, पोटाचे विकार किंवा झोपेची समस्या जाणवू शकते. कामाचा अति ताण घेणे टाळा. योग्य आहार आणि वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे. मानसिक तणाव वाढू शकतो, त्यामुळे नकारात्मक विचारांपासून दूर राहा. योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. काही लोकांना जुन्या आजाराचा त्रास पुन्हा जाणवू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. पावसाळ्यापूर्वी होणारे वातावरणातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा शिक्षणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या.
महिलांसाठी विशेष. महिलांसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. घर आणि करिअर यामध्ये संतुलन राखण्यात यश मिळेल. काही महिलांना स्वतःसाठी नवीन निर्णय घेण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमची प्रशंसा होईल. सौंदर्य, फॅशन किंवा गृहसजावटीशी संबंधित काम करणाऱ्या महिलांना चांगला फायदा होऊ शकते. उपाय: दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. भगवान शिवाला जल अर्पण करा. काळ्या कुत्र्याला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. नकारात्मक विचार टाळून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. एकूण हा महिना वृश्चिक राशीसाठी संघर्ष आणि प्रगती यांचा मिश्र अनुभव देणारा ठरेल. काही अडचणी येतील, पण तुमची जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे गरजेचे आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि महिन्याच्या शेवटी परिस्थिती अधिक सकारात्मक होताना दिसेल. हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक अनुभवांनी भरलेला ठरणार आहे. काही ठिकाणी संघर्ष आणि अडथळे जाणवतील, तर काही ठिकाणी अचानक यश आणि समाधान मिळेल. या महिन्यात तुमच्या संयमाची आणि निर्णयक्षमतेची खरी परीक्षा होऊ शकते. भावनिक गोष्टींमध्ये जास्त गुंतून न जाता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर अनेक समस्या सहज सुटतील. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमची प्रगती होण्याचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे राहील. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाची भूमिका निभावेल. घरातील वातावरण काही वेळा बदलते राहील, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता आणि योग्य विश्रांती यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. महिन्याच्या शेवटच्या दिवसांत एखादी आनंदाची बातमी किंवा अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा महिना तुमच्यासाठी समाधानकारक ठरू शकतो. धन्यवाद.